नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रथम वर्ष कला म्हणजेच FY BA या वर्गासाठी इतिहास विषयाचा जो पेपर आहे, संस्कृतीचा इतिहास, भारतीय संस्कृती व वारसा, या पेपरमधील दुसरं जे प्रकरण आहे, भारतीय संस्कृतीच्या अभ्यासाची साधने, या दुसऱ्या प्रकरणातील आपण पहिला उपघटक जो होता, भारतीय संस्कृतीच्या अभ्यासाची पुरातत्वीय साधने, आणि दुसरा जो उपघटक होता, नाणी व अभिलेख, ज्याला आपण शिलालेख असं म्हणतो, या दोन टॉपिकच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती पाहिलेली आहे. आज आपण भारतीय संस्कृतीच्या अभ्यासाची जी लिखित साधने आहेत, त्या लिखित साधनांच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की साधने म्हणजे नक्की काय किंवा साधने कशाला म्हणतात. साधनांना इंग्रजीमध्ये सोर्सेस असं म्हटलं जातं. भूतकाळातील ऐतिहासिक घटनांसंदर्भात माहिती देणाऱ्या ज्या वस्तू असतील, वास्तू असतील किंवा जे काही पुरावे असतील, या वस्तूंना व पुराव्यांना साधने असं म्हणतात. इतिहास लेखनाच्या प्रक्रियेमध्ये साधनांना अतिशय महत्त्वाचे स्थान असते. संदर्भ साधनांशिवाय, पुराव्याशिवाय इतिहासाचं लेखन होऊच शकत नाही, अशी एक इतिहासकारांची धारणा आहे. म्हणून ते असं म्हणतात, नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री. या संदर्भात आपण पाहिलं की साधनांचे मुख्यतः दोन गटामध्ये वर्गीकरण केले जाते. त्यामध्ये पहिला भाग आहे भौतिक साधने आणि दुसरा भाग आहे अभौतिक साधने, ज्यालाच आपण लिखित किंवा वाङ्मयीन साधने असं म्हणतो. या साधनांचा उपयोग कशासाठी होतो, तर गतकाळातील, भूतकाळातील ज्या राजकीय घटना असतील, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक घडामोडी असतील, त्या घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी या साधनांचा पुरावा म्हणून अतिशय महत्त्वाचा वापर आणि उपयोग होताना आपल्याला दिसून येतो. या भारतीय संस्कृतीच्या अभ्यासाचे साधने पाहत असताना आपण पाहिलं की भौतिक साधने आणि अभौतिक साधने असं साधनांचे मुख्यतः दोन प्रकार पाडले जातात. भौतिक साधनांमध्ये आपण मागील लेक्चरलाच पाहिलं की एकंदरीत अशा 8 उपघटकांचा समावेश भौतिक साधनांमध्ये केला जातो. त्यामध्ये प्राचीन वस्तूंचे अवशेष असतील, मातीची भांडी, धातूची भांडी, अलंकार, मंदिरे, लेणी, किल्ले, मूर्ती, शिलालेख, ताम्रपट आणि नाणी, ह्या सर्व घटकांचा समावेश भौतिक साधनामध्ये होतो. तर अभौतिक साधनांमध्ये धार्मिक साधने आणि अधार्मिक साधने असे दोन गटामध्ये पुन्हा वर्गीकरण केले जाते. धार्मिक साधनांचे आपण मागील लेक्चरलाच पाहिलेलं आहे की हिंदू धर्मीय साधने, ज्यामध्ये वेद आहेत, पुराणे आहेत, रामायण, महाभारत. जैन धर्मीय साधनांमध्ये अंग व आगम साहित्यांचा समावेश होतो. तर बौद्ध धर्मीय साधनांमध्ये त्रिपिटके आणि जातक कथा, यावरून आपल्याला प्राचीन भारतीय संस्कृतीच्या संदर्भातील, समाज जीवनाच्या संदर्भातील माहिती मिळते. आता अधार्मिक साधनांचे पुन्हा दोन उपघटक पाडले जातात. पहिला आहे भारतीय साधने आणि दुसरा आहे परकीय साधने. आता भारतीय साधनांमध्ये अर्थशास्त्र, हर्षचरित्र आणि राजतरंगिणी अशा विविध ग्रंथांचा समावेश केला जातो. ज्या ग्रंथांचे लेखक हे भारतीय आहेत, मूलतः भारतीय आहेत, अशा साधनांचा समावेश, अशा अधार्मिक साधनांचा समावेश या विभागामध्ये केला जातो. तर याच कालखंडामध्ये म्हणजेच प्राचीन भारतामध्ये परदेशातून काही लोक भारतामध्ये आलेले होते आणि त्यांनी भारतीय
समाज, संस्कृती यांचं निरीक्षण करून आपल्या प्रवास वृत्तांतामध्ये त्याची नोंद केलेली आहे. आणि त्या प्रवास वृत्तांतातून आपल्याला प्राचीन भारतीय इतिहासाचे, प्राचीन भारतीय संस्कृतीचे दर्शन होते. त्यामध्ये प्लिनीने लिहिलेला नॅचरल हिस्ट्री नावाचा ग्रंथ आहे, टॉलेमीने लिहिलेला जिओग्राफी नावाचा ग्रंथ आहे, त्यानंतर ह्युयन संग याने लिहिलेला सी यू की नावाचा ग्रंथ आहे, आणि फाहियान नावाच्या चिनी प्रवाशाने लिहिलेला फो को की या परकीय ग्रंथातून, या परकीय ग्रंथकारांच्या ग्रंथलेखनातून आपल्याला प्राचीन भारतीय समाजाचे, संस्कृतीचे यथार्थ दर्शन होते. आता आपण भारतीय संस्कृतीच्या अभ्यासाची जी लिखित साधने आहेत त्या संदर्भात माहिती पाहूयात. आता भारतीय संस्कृतीच्या अभ्यासाची जी लिखित साधने आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं भारतीय लिखित साधन ग्रंथ जो आहे तो आहे हिंदू धर्मीय साधने. आता हिंदू धर्मीय साधनांमध्ये वेद वाङ्मय, या वेद वाङ्मयाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. वेद हा शब्द मूळतः संस्कृत शब्द आहे आणि त्याचा अर्थ ज्ञान असा होतो. म्हणजे वेद हा मूळतः संस्कृत भाषेतील शब्द आहे, तो विद या शब्दापासून बनलेला आहे आणि त्याचा अर्थ ज्ञान होणे असा होतो. आता वेदांच्या निर्मितीच्या संदर्भात अनेक वैदिक धर्मियांमध्ये दंतकथा प्रचलित आहेत. त्यांची धारणा अशी आहे की वेद हे अपौरुषेय आहेत, म्हणजे ते कुठल्याही प्राणीमात्रांनी पुरुषांनी लिहिलेले नाहीत, तर ते ईश्वरी आहेत अशी त्यांची धारणा आहे. परंतु पूर्वगामी विचारसरणीच्या लोकांची अशी भूमिका आहे की जगामधील कोणताही धर्मग्रंथ हा ईश्वर निर्मित नाही. आता वैदिक वाङ्मयामध्ये मुख्यतः वेद, ब्राह्मणे, आरण्यके आणि उपनिषदे अशा ग्रंथांचा समावेश केला जातो. वेदांमध्ये मुख्यतः 4 महत्त्वाचे वेद आहेत. पहिला वेद आहे ऋग्वेद. तर ऋग्वेद नावाचा वैदिक धर्मीय जो ग्रंथ आहे हा जगातील सगळ्यात प्राचीन आणि सगळ्यात जुना वेद ग्रंथ आहे. यामध्ये 10 मंडले आहेत आणि 1028 सूक्ते आहेत, म्हणजे विभाग आहेत. त्याचबरोबर या ऋग्वेदातील पहिलं प्रकरण आणि 10वं प्रकरण, ज्याला आपण मंडल असं म्हणतो, हे नंतरच्या काळामध्ये पुरवणीच्या स्वरूपामध्ये लिहिलेले आहेत. म्हणजे दुसऱ्या प्रकरणापासून ते 9व्या प्रकरणापर्यंतचे किंवा मंडलापर्यंतचा जो भाग आहे तो सगळ्यात प्राचीन आहे असं मानलं जातं. आता या ऋग्वेद नावाच्या ग्रंथातील 3ऱ्या मंडलामध्ये गायत्री मंत्रांचा उल्लेख आहे. जो आपण गायत्री मंत्र म्हणतो का तो सर्व प्रचलित आहे. ओम भू भुर्वस्वः तत्सवितुर्वरेण्यम हा जो गायत्री मंत्र आहे तो ऋग्वेदातील 3ऱ्या मंडलामध्ये आलेला आहे. तर 7व्या मंडलामध्ये दशराजन युद्धाचा उल्लेख आहे. भरत टोळीचा जो राजा होता सुदास, या सुदासने सिंधू संस्कृतीच्या परिसरातील, सप्तसिंधूच्या परिसरातील 10 राजांचा पराभव केलेला होता आणि उत्तर भारतावरती स्वतःच्या टोळीचं वर्चस्व प्रस्थापित केलेलं होतं. आणि त्या टोळीच्या नावावरूनच या देशाला भारत असं नाव पडलेलं आपण पाहतो. त्याचबरोबर वेद वाङ्मयातील दुसरा महत्त्वाचा जो ग्रंथ आहे तो आहे सामवेद. आता सामवेद म्हणजे स्वरशास्त्र, ज्याला छंदशास्त्र असं देखील म्हटलं जातं. भारतीय संगीताचा उगम, त्याचा प्रारंभ हा
सामवेदातून झाला असं म्हटलं जातं. म्हणजे भारतीय संगीतशास्त्राचा इतिहास आपल्याला सामवेदामध्ये सापडतो. या सामवेदामध्ये एकंदरीत 1810 ऋचा आहेत, म्हणजे गीतं आहेत. परंतु त्यापैकी केवळ 75 ऋचाच ह्या स्वतंत्र आहेत किंवा नवीन आहेत. बाकीच्या ऋचा ह्या ऋग्वेदातून जशाच्या तशा घेतलेल्या आपल्याला दिसून येतात. वैदिक वाङ्मयातील तिसरा महत्त्वपूर्ण वेद ग्रंथ म्हणजे यजुर्वेद होय. यजुष म्हणजे मंत्र किंवा सूक्त. यज्ञविधीच्या वेळी म्हणावयाचे मंत्र म्हणजे यजुर्वेद. तत्कालीन वैदिक समाज जीवनाचा यज्ञ हा एक महत्त्वाचा भाग बनलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग त्यांच्या जीवनामध्ये यज्ञयागाला अतिशय महत्त्वाचं स्थान होतं. त्यामध्ये यज्ञ कसा करावा, तो कोणत्या वेळी करायचा, यज्ञाच्या वेळी कोणते मंत्र म्हणायचे, या संदर्भातील सर्व माहिती ही यजुर्वेदामध्ये आपल्याला आढळते. यजुर्वेदाचे 2 पोट प्रकार पाडले जातात. पहिला आहे शुक्ल यजुर्वेद आणि दुसरा आहे कृष्ण यजुर्वेद. यानंतरचा वेद वाङ्मयातील चौथा महत्त्वपूर्ण वेदग्रंथ म्हणजे अथर्ववेद होय. तर प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये वैदिक समाज जीवनामध्ये यज्ञ करणाऱ्या पुरोहितांना अथर्वण असं म्हटलं जायचं. आणि या अथर्वण लोकांचा वेद म्हणजे अथर्ववेद होय. या अथर्ववेदामध्ये 1/3 भाग हा ऋग्वेदातून जसाच्या तसा घेतलेला आपल्याला दिसून येतो. जारणविद्या, मारणविद्या व तारणविद्या या संदर्भातील माहिती अथर्ववेदामध्ये देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अंत्यविधी, रोग किंवा आजार बरे करण्याची पद्धती, राक्षस व शत्रूंचा विनाश कसा करायचा, राज्याभिषेकाच्या वेळेस कोणते मंत्र म्हटले पाहिजेत, कामशास्त्र, वनस्पतीशास्त्र अशा अनेक विविध विषयांची चर्चा अथर्ववेदामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. आयुर्वेद शास्त्राचा प्रारंभ बिंदू म्हणजे अथर्ववेद होय. अनेक तत्कालीन रोग व त्यावर औषधांची माहिती अथर्ववेदामध्ये दिलेली आपल्याला दिसते. यानंतरचा वैदिक वाङ्मयातील ग्रंथ प्रकार म्हणजे ब्राह्मणके होय. आता ब्राह्मणकांची निर्मिती कशी झाली, तर या 4 वेदांची माहिती सर्वसामान्यांना समजणे अतिशय कठीण बनवू लागले. कारण वेद हे संस्कृत भाषेमध्ये लिहिलेले होते आणि त्या संस्कृत भाषेतील शब्द पांडित्यामुळे संस्कृत भाषेच्या जाणकारांना देखील त्या वेदांतील ऋचांचा, सूक्तांचा योग्य अन्वयार्थ किंवा आकलन होत नव्हतं. आणि मग सर्वसामान्य लोकांना तर वेदांचं आकलन होणे हे अतिशय कठीण गोष्ट होती. आणि मग ह्या वेदांचं निरूपण करण्याची गरज, त्याचा अर्थ लोकांना सांगण्याची गरज तत्कालीन पुरोहितांना वाटली. आणि म्हणून तत्कालीन विद्वान असणाऱ्या पुरोहितांनी 4 वेदग्रंथांचे म्हणजेच ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद यांचे स्पष्टीकरण आपल्या शब्दामध्ये करायला सुरुवात केली. आणि त्यातून अनेक ग्रंथांचा संग्रह निर्माण झाला. अशा ग्रंथसंग्रहांना ब्राह्मणके असं म्हणतात. थोडक्यात ब्राह्मणके म्हणजे काय, तर वेदांचं केलेलं निरूपण विद्वान पुरोहितांनी वेदांचा सुलभ सांगितलेला अर्थ म्हणजे ब्राह्मणके. आणि ह्या
सुलभ अर्थ सांगण्याच्या प्रक्रियेतून जे नवीन ग्रंथ निर्माण झाले त्या नवीन ग्रंथांना ब्राह्मणके असं म्हणतात. वैदिक वाङ्मयातील तिसरा ग्रंथ प्रकार आहे तो म्हणजे आरण्यके. आता त्यावेळची परिस्थिती अशी झाली की वेदातील शब्द पांडित्यामुळे वेदांचा अर्थ समजणं अशक्य बनलेलं होतं. म्हणून विद्वान पुरोहितांनी ब्राह्मणके नावाच्या ग्रंथांची निर्मिती केली. मात्र या ब्राह्मणक्यांमधून देखील वेदांचा योग्य अर्थ लोकांना समजत नव्हता आणि विद्वान पुरोहितांनी वेदांचा आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या सोयीप्रमाणे अन्वयार्थ लावलेला होता. त्यामुळे मूळ वेदांचे वेगवेगळे अर्थ निरूपण करणारे ब्राह्मण ग्रंथ त्या काळामध्ये निर्माण झालेले होते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये अरण्यात जाऊन वेदातील माहितीचा ज्ञानाचा योग्य प्रकारे आकलन करून घेऊन त्याची मांडणी करण्याचा प्रयत्न काही विद्वान लोकांनी केला आणि त्याच्यातून जे काही ग्रंथ निर्मिती झाली त्या ग्रंथ निर्मितीलाच आरण्यके असं म्हटलं जातं. आरण्यके ग्रंथ म्हणजे ब्राह्मण ग्रंथे आणि उपनिषदे यातील एक महत्त्वाचा दुवा म्हणून आरण्यकांना ओळखलं जातं. त्यानंतरचा वैदिक वाङ्मयातील ग्रंथ प्रकार म्हणजे उपनिषदे. आता उपनिषदे म्हणजे काय तर मूळतः उपनिषद हा शब्द उप अधिक नि अधिक शद या शब्दापासून बनलेला आहे. त्याचा अर्थ गुरुच्या जवळ बसून केलेली ज्ञानप्राप्ती असा होतो. त्यालाच वेदांत असं देखील म्हटलं जातं. या उपनिषदांमध्ये विश्वाची निर्मिती कशी झाली, ब्रह्म, आत्मा आणि सत्य अशा घटकांचा प्रामुख्याने विचार केलेला आपल्याला दिसून येतो. वेदग्रंथांच्या निर्मितीनंतर यज्ञ संस्थेचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आणि यज्ञविधी करणे हे अतिशय खर्चिक बाब त्या काळामध्ये बनलेले आपल्याला आढळते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मोक्षप्राप्तीसाठी यज्ञाशिवाय दुसरा मार्ग शोधण्याचा प्रयत्न त्या कालखंडामध्ये सुरू झाला आणि त्याच्यातूनच उपनिषद ग्रंथांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. एकंदरीत उपनिषदांची संख्या 108 एवढी आहे. भारतातील किंवा भारताचे जे प्रसिद्ध ब्रीदवाक्य आहे सत्यमेव जयते हे मुंडकोपनिषद नावाच्या ग्रंथातून घेतलेले आपल्याला दिसते. या कालखंडामध्ये वेदांचा विस्तार हा मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसतो. कारण प्रत्येक पिढ्यातील विद्वान ब्राह्मणांनी पुरोहितांनी त्यामध्ये काही ऋचांची काही सूक्तांची भर टाकलेली आपल्याला दिसून येते. वेदांचा विस्तार वाढल्या कारणाने त्याचे आकलन होणे कठीण झाले आणि त्या कालखंडामध्ये छापाई यंत्राचा शोध लागलेला नसल्या कारणाने हे सगळं ज्ञान पाठांतराद्वारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवलं जात असायचं. आणि मग ह्या वेदांचा अर्थ त्याचे ज्ञान दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ते पाठांतर योग्य पद्धतीने सुलभ पद्धतीने व्हावं यासाठी हे ज्ञान सूत्ररूपाने मांडण्याची एक प्रथा त्या काळामध्ये सुरू झाली आणि त्याच्यातून 6 ग्रंथांचा उदय झाला आणि प्रत्येक ग्रंथ हे एक स्वतंत्र शास्त्रच बनलेलं आपल्याला दिसून येते. एकंदरीत 6 वेदांगी आहेत. पहिला वेदांग आहे शिक्षा, म्हणजे वेद पठण कसं करायचं, वेद गायनाचे नियम, प्रत्येक मंत्रातील शब्दांचा उच्चार व कोणत्या शब्दावरती जास्त आघात द्यायचा
या सगळ्यांची माहिती शिक्षा नावाच्या ग्रंथामध्ये दिलेली आहे. थोडक्यात शिक्षा म्हणजे तत्कालीन शब्दशास्त्राचा इतिहासच होय. त्यानंतर दुसरं वेदांग आहे कल्पसूत्रे. मानवी जीवन नियमबद्ध करणारे अनेक आचार विचार, यज्ञविधी, यज्ञकुंड, त्याची रचना काय असावी, या सगळ्यांची माहिती कल्पसूत्रामध्ये दिलेली आहे. कल्पसूत्राचे देखील पुन्हा 4 पोटविभाग पाडले जातात. एक आहे स्रोतसूत्र, दुसरं आहे गृहसूत्र, तिसरं आहे धर्मसूत्र आणि चौथं आहे शुल्बसूत्र. त्यानंतर तिसरा ग्रंथ आहे व्याकरण. वेदांगातील तिसरा ग्रंथ व्याकरण. वेदांची भाषा ही संस्कृत भाषा असल्याकारणाने आणि ह्या संस्कृत भाषेची रचना समजून घेण्यासाठी व्याकरणशास्त्राचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. आणि ह्या व्याकरणशास्त्रावर आधारित एक महत्त्वपूर्ण ग्रंथ पाणिनीने लिहिलेला आपल्याला आढळतो आणि तो म्हणजे अष्टाध्यायी नावाचा ग्रंथ. चौथं वेदांग आहे निरुक्त. त्यालाच निघंटू असं म्हटलं जातं. वेदातील कठीण शब्दाचा अर्थ सांगणारा जो ग्रंथ कश्यप हरींनी लिहिला, त्या ग्रंथांना निघंटू असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात निरुक्त किंवा निघंटू हा शब्दकोश आहे. जसं आज आपल्याकडे इंग्रजी शब्दाचा अर्थ जाणण्यासाठी डिक्शनरी आहेत, तसं वैदिक वाङ्मयातील शब्दांचा अर्थ जाणण्यासाठी त्या काळामध्ये जी डिक्शनरी तयार केली होती, त्या डिक्शनरीलाच निरुक्त असं म्हटलं आहे. या निरुक्तामध्ये वैदिक शब्दांची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचे वेगवेगळे अर्थ यांची वर्णने निरुक्तामध्ये केलेली आपल्याला दिसून येतात. पाचवा भाग आहे छंदशास्त्र. आता वैदिक मंत्र तालासुरात त्याचं उच्चारण कसं करायचं या संदर्भातील जो ग्रंथ आहे त्याला छंदशास्त्र असं म्हटलं जातं. आणि 6वं वेदांग आहे ज्योतिष. यज्ञ हे एका विशिष्ट कालखंडामध्ये विशिष्ट मुहूर्तावरती केले जात असल्याकारणाने सूर्य, चंद्र व आकाश या आकाशातील ग्रहांच्या गतींवरून ज्योतिष शास्त्राची उत्पत्ती झालेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा भाग आहे बौद्ध धर्मीय साधने. आता बौद्ध धर्मीय साधनांमध्ये त्रिपिटके यांना अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. बौद्ध साहित्य हे प्रामुख्याने पाली भाषेमध्ये, काही बौद्ध ग्रंथ हे संस्कृत भाषेमध्ये तर काही प्राकृत भाषेमध्ये लिहिलेले आपल्याला दिसून येतात. त्रिपिटके हा पाली भाषेतील बौद्ध ग्रंथ आहेत. ते बौद्ध धर्मातील अतिशय प्राचीन ग्रंथ म्हणून ओळखले जातात. या ग्रंथांची भाषांतरे नंतरच्या काळामध्ये सिंहली भाषा, जी श्रीलंकेची भाषा आहे, ब्राह्मी भाषा, चीनी भाषा आणि जपानी भाषांतून या ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध झालेली आपल्याला दिसून येतात. त्रिपिटके म्हणजे 3 पेटारे, 3 ज्ञानाची पेटारे. आता ह्या 3 पेटाऱ्यांमध्ये 3 मुख्य ग्रंथ आहेत. पहिला आहे विनयपिटक, दुसरा आहे सुत्तपिटक विभाग आणि तिसरा आहे अभिधम्मपिटक. आता विनयपिटकामध्ये काय आहे तर विनयपिटक हा बौद्ध धर्मातील प्रमुख त्रिपिटकाचा एक प्रकार आहे. या ग्रंथात बौद्ध धर्मातील जे भिक्खू असतील किंवा भिक्खुनी असतील यांनी संघाच्या मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचं दैनंदिन आचरण कशा पद्धतीचं असलं पाहिजेत, त्याच्या संदर्भातील जे नीती नियम आहेत, आचरण नियम आहेत, त्या आचरण नियमांची माहिती विनयपिटकामध्ये
दिलेले आपल्याला दिसते. याचे देखील पुन्हा उपग्रंथ आहेत. त्यामध्ये महावग्ग, चूलवग्ग, पराजिक, पारिचित्तीय आणि परिवार असे एकंदरीत 5 उपग्रंथ या विनयपिटकाचे असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर दुसरा पिटकाचा प्रकार आहे सुत्त पिटक. आता सुत्त पिटकामध्ये काय आहे तर सुत्त पिटक हा ग्रंथ बौद्ध धर्मातील त्रिपिटकाचा एक भाग आहे. सुत्त या शब्दाचा अर्थ उपदेशपर वाक्य किंवा प्रवचन. म्हणजे गौतम बुद्धांनी त्यांना जी ज्ञानप्राप्ती झाली त्या ज्ञानप्राप्तीनंतर लोकांना जे उपदेश केले, जे प्रवचनं दिली, त्या प्रवचनांचा संग्रह म्हणजे सुत्त पिटक नावाचा ग्रंथ होय. यामध्ये धर्मविषयीच्या अनेक उपदेशांचा संग्रह सुत्त पिटकामध्ये आपल्याला आढळतो. याचे देखील 5 निकाय किंवा त्याला आपण संग्रह आहेत. त्यामध्ये दिग्ग निकाय, मज्जिझम निकाय, संयुक्त निकाय आणि अंगुत्तर निकाय असे महत्त्वाचे आणि खुद्दक निकाय असे महत्त्वाचे निकाय आहेत. खुद्दक निकायामध्ये पुन्हा 15 ग्रंथ आहेत. त्यामध्ये धम्मपद आहे, थेरगाथा आहे, उदान आहे, थेरीगाथा आहे आणि जातक कथा आहेत. महत्त्वाचं काय तर बौद्ध धर्मातील जी महत्त्वाचे 3 ग्रंथ आहेत विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक, याच्यावरतीच आपण जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजेत. त्यानंतर तिसरं पिटक आहे अभिधम्म पिटक. तर या अभिधम्म पिटकामध्ये सुत्त पिटकातीलच विषय प्रश्नोत्तराच्या रूपामध्ये मांडलेले आहेत. अभिधम्म म्हणजे सर्वश्रेष्ठ किंवा धर्माची श्रेष्ठ तत्वे होय. अभिधम्म पिटकात देखील एकंदरीत 7 उपग्रंथ आहेत. त्यानंतर आपण थेरीगाथा किंवा जातक कथांच्या विषयी आपण माहिती पाहूयात. तर जातक कथा म्हणजे काय तर या जातक कथा एकंदरीत 547 कथांचा संग्रह आहे. ते 4 भागामध्ये प्रकाशित झालेले आहेत आणि त्यामध्ये दृष्टांत कथा सांगितलेल्या आहेत. आणि या जातक कथातून, थेरीगाथातून, थेरगाथातून आपल्याला तत्कालीन व्यापार, सामाजिक जीवन, राजनीती, धार्मिक स्थिती, आर्थिक परिस्थिती अशा बाबींची माहिती मिळते. आता संस्कृत भाषेत देखील बौद्ध धर्मातील काही ग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत. त्यामध्ये अश्वघोषाने बुद्धचरित्र नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्यातून आपल्याला तत्कालीन समाज जीवन कशा पद्धतीचं होतं, तत्कालीन संस्कृती त्याची एक झलक पाहावयास मिळते. त्यानंतर तिसरा घटक आहे आपला जैन धर्मीय साधने. आता जैन धर्मीय धर्मग्रंथ हे आपल्याला तमिळ भाषेमध्ये, संस्कृत भाषेमध्ये आणि कन्नड भाषेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहावयास मिळतात. त्याचबरोबर जे मूळ आगम ग्रंथ आहेत ते अर्धमागधी व शौरसेनी या भाषेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात आढळतात. जैन धर्मामध्ये मुख्यतः 2 प्रकार आहेत. एक आहे श्वेतांबर आणि दुसरा आहे दिगंबर. जे श्वेत रंगाची म्हणजे पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान करतात त्यांना श्वेतांबर असं म्हटलं जातं. आणि जे जैन धर्मीय साधू कोणत्याही प्रकारच्या वस्त्राचा मोह न धरता जीवन व्यतीत करतात त्यांना दिगंबर असं म्हटलं जातं. तर एक श्वेतांबरांनी अर्धमागधीतील एकूण 45 आगम प्रमाण मांडलेले आहेत. या आगम ग्रंथामध्ये जैन धर्माचं तत्त्वज्ञान आहे, कर्मसिद्धांत आहे
आणि आचरणाची एक पद्धत किंवा परंपरा त्यामध्ये त्यांनी सांगितलेली आपल्याला दिसून येते. यानंतर आपण अधार्मिक साधनांच्या संदर्भात माहिती पाहूयात. अधार्मिक साधनांचे आपण मागील पाहिलेच आहे की 2 गटामध्ये पुन्हा वर्गीकरण केले जाते. एक म्हणजे भारतीय साधने आणि दुसरं म्हणजे परकीय साधने. आता भारतीय साधनांमध्ये आपण तत्कालीन प्राचीन भारतातील लोकांनी जे काही अधार्मिक वाङ्मय निर्माण केलेलं आहे आणि त्या वाङ्मयातून आपल्याला प्राचीन भारतीय संस्कृतीचं माहिती मिळते. त्यामध्ये कोणते ग्रंथ आहेत तर पहिला ग्रंथ आहे अर्थशास्त्र. तर आर्य चाणक्य उर्फ कौटिल्य याने तत्कालीन राजनीतीच्या संदर्भात जो ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथाचं नाव त्यांनी अर्थशास्त्र असं ठेवलेलं आहे. अर्थशास्त्र असं जरी नाव असलं या ग्रंथाचं तरी हा ग्रंथ पैशाच्या संदर्भातील नाही किंवा इकॉनॉमिक्स असं त्याचा अर्थ नाही, तर सत्तेचे शास्त्र या अर्थाने आपण त्याकडे पाहिलं पाहिजेत. कारण त्यामध्ये जी माहिती दिलेली आहे ती राजनीतीच्या संदर्भात, धर्मनीतीच्या संदर्भात दिलेली माहितीच मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळते. तर चंद्रगुप्त मौर्याला सत्ताधीश बनवण्यामध्ये आर्य चाणक्याची भूमिका अतिशय महत्त्वाची होती. आणि मौर्य कालखंडामध्ये कौटिल्य हा किंवा आर्य चाणक्य हा मुख्य प्रशासनाचा अमात्य होता. आणि त्यावेळेस कौटिल्याने राज्यशास्त्राचं विवेचन केलेलं आहे आणि त्या संदर्भात त्यांनी सप्तांग सिद्धांताची मांडणी केलेली आहे. म्हणजे कोणतंही राज्य आकाराला यायचं असेल तर 7 मुख्य घटक त्यासाठी आवश्यक असतात असं कौटिल्याने म्हटलेलं आहे. त्यामध्ये राजा, त्याचं मंत्रिगण, लष्कर, दुर्ग, अशा खजिना, अशा वेगवेगळ्या घटकांना कौटिल्याने विशेष महत्त्व दिलेलं आहे. मग राजाने कसं वागलं पाहिजेत, राजाने आपल्या मंत्र्यांची नियुक्ती कशा पद्धतीने केली पाहिजेत, त्यासाठी गुणकौशल्यावर आधारित कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जावी असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर गुप्तहेर यंत्रणा, राजाचे गुण, राजा हा केवळ नीतिमान आणि धर्मपरायण असून उपयोगाचा नाही, तर तो मुत्सद्दी असला पाहिजेत, प्रसंगावधानी असला पाहिजेत आणि तो कूटनीतीमध्ये देखील तज्ज्ञ असला पाहिजेत. रात्रीच्या वेळी वेषांतर करून त्याने प्रजेची दुःखे किंवा गाऱ्हाणे ऐकली पाहिजेत आणि त्यांची गाऱ्हाणे ऐकताना आपण जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचा जनतेमध्ये, प्रजेमध्ये चांगला प्रभाव पडतो आहे की जनता आपल्या निर्णयाला दोष देत आहे, याचं योग्य आकलन होण्यासाठी राजाने वेषांतर करून जनतेमध्ये मिसळलं पाहिजेत अशी भूमिका चाणक्याने त्या कालखंडामध्ये मांडलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर राजतरंगिणी नावाचा काश्मीरचा इतिहास कल्लने लिहिलेला आहे आणि त्या काश्मीरच्या इतिहासाच्या ग्रंथाला त्यांनी राजतरंगिणी असं नाव दिलेलं आहे. इतिहासकारांनी नेहमी वस्तुनिष्ठ पद्धतीने इतिहासाचं लेखन केलं पाहिजे. तो कोणत्याही राजाच्या पदरी आहे म्हणून त्यांनी केवळ राजाचं गुणगौरवच करता कामा नये, तर जे काही घडतं आहे प्रशासनामध्ये, राज्य यंत्रणेमध्ये, ते सत्य मांडण्याचं धाडस त्या इतिहासकाराकडे असलं पाहिजे. या संदर्भात कल्लणने असं म्हटलेलं आहे की इतिहासकाराने पूर्वग्रह दूषित वृत्तीने लेखन करता कामा नये, पूर्वग्रह रहित त्याने लेखन केलं पाहिजे. तो असं म्हणतो, वही कवि और इतिहासकार प्रशंसा का पात्र है जो अपने
राग लोभ द्वेष से विरहित होकर अपना लेखन करता है। त्याचबरोबर या कालखंडामध्ये अनेक भारतीय व्यक्तींनी वेगवेगळे ग्रंथ लिहिलेले होते। त्या ग्रंथातून आपल्याला तत्कालीन समाजरचना, तत्कालीन भारतीय संस्कृती, धर्मसंस्कृती, परंपरा याची माहिती मिळते। त्यामध्ये विशाखा दत्तने लिहिलेले मुद्रा राक्षस नावाचा ग्रंथ, कालिदासांनी जी नाटकं लिहिली त्या नाटकातून आपल्याला तत्कालीन समाजव्यवस्थेचं दर्शन घडतं। त्यामध्ये शाकुंतलम, मालविका अग्निमित्र यांसारख्या नाटकातून तत्कालीन राजनीती, तत्कालीन समाजव्यवस्था, व्यवहार अशा वेगवेगळ्या संस्कृतीच्या घटकांची माहिती आपल्याला मिळते। आता आपण परकीय साधनांच्या संदर्भात माहिती पाहूयात की प्राचीन कालखंडामध्ये परकीय असणाऱ्या व्यक्तींनी भारतामध्ये प्रवेश केल्यानंतर, भारताचं भ्रमंती केल्यानंतर त्यांना भारत कसा दिसला ते त्यांनी आपल्या प्रवास वृत्तांतामध्ये सविस्तरपणे लिहिलं आहे, त्याची नोंद घेतलेली आहे। आणि मग काही ग्रीक प्रवासी तत्कालीन भारतामध्ये आलेले होते। त्यामध्ये मौर्य कालखंडामध्ये जो ग्रीक प्रवासी आलेला होता ज्याचं नाव आहे मेगॅस्थेनिस, या मेगॅस्थेनिसने तत्कालीन भारताचं वर्णन आपल्या इंडिका नावाच्या ग्रंथामध्ये केलेलं आपल्याला दिसून येते। त्यामध्ये तो असं म्हणतोय की मौर्यांची त्यावेळची राजधानी जी होती ते शहर साधारणतः 15 बाय 3 किलोमीटर एवढं विस्तारलेलं होतं। या राजधानीला 64 दरवाजे होते। त्याचबरोबर या परिसरातील लोकांच्या घरांना कुलपे नव्हती, असा एक नवी माहिती इंडिकामध्ये त्यांनी मांडलेली आपल्याला दिसून येते। त्याचबरोबर मौर्य काळातील प्रशासन व्यवस्था, सैन्य, युद्ध पद्धती, नगर प्रशासन म्हणजे शहराचं प्रशासन कशा पद्धतीने चालवलं जात होतं, राजधानी, त्याची समाजरचना अशा वेगवेगळ्या बाबींची माहिती आपल्याला इंडिका ग्रंथातून पाहावयास मिळते। मूळ इंडिका नावाचा ग्रंथ आज उपलब्ध नसला तरी वेगवेगळ्या तत्कालीन इतिहासकारांनी त्याचे काही भाग आपल्या ग्रंथामध्ये प्रकाशित केलेले आहेत आणि त्याच्यातून आपल्याला प्राचीन भारतीय संस्कृतीचा बोध होतो। यानंतरच्या कालखंडामध्ये आणखी एक महत्त्वाचा भारतीय संस्कृतीचा संदर्भात माहिती देणारा ग्रंथ आहे ज्याचं नाव आहे द पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी। या ग्रंथाचा लेखक अज्ञात आहे। लक्षात घ्या, या लेखकाने एवढा मोठा ग्रंथ लिहिला परंतु त्या ग्रंथामध्ये त्याने स्वतःच्या नावाचा उल्लेख केलेला नाही। सातवाहन काळामध्ये या ग्रंथाचा लेखक भारतामध्ये आलेला होता आणि त्याने सातवाहन काळातील नगररचना, व्यापार, व्यापारी केंद्रे, वस्तू विनिमयाची पद्धती, व्यापाराच्या वेगवेगळ्या वस्तू त्या संदर्भातील माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर प्लिनीने जो नॅचरल हिस्ट्री नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथातून आपल्याला भारताचं तत्कालीन भौगोलिक वर्णन, नद्या, पर्वत अशांची माहिती या ग्रंथामध्ये दिलेली आहे। टॉलेमीने देखील तत्कालीन वनस्पती, प्राणी, खनिजे या संदर्भातील माहिती आपल्या प्रवास वृत्तांतातील ग्रंथांमध्ये दिलेली आहे। जसे ग्रीकमधून काही प्रवासी भारतामध्ये आलेले होते तसेच चीनमधून पण आलेले होते
आणि त्या प्रवाशांनी चीनी प्रवाशांनी देखील भारताला भेट दिल्यानंतर आपल्या या प्रवास भेटीमध्ये त्यांनी भारत पाहिला आणि भारत पाहिल्यानंतर त्यांनी भारताच्या संदर्भातील वर्णने आपल्या प्रवास वृत्तांतामध्ये लिहिलेली आहे आणि ही प्रवास वृत्तांते नंतरच्या कालखंडामध्ये पुस्तक रूपाने प्रसिद्ध झालेले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये फाई ह्यान नावाच्या व्यक्तीने फो को की नावाचा चीनी भाषेतील एक ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्या ग्रंथातून आपल्याला चंद्रगुप्ताच्या कालखंडातील सामाजिक, राजकीय, धार्मिक परिस्थितीची माहिती मिळते. 399 इसवी सन हा फाई ह्यान भारतामध्ये आलेला होता. त्याचबरोबर ह्युएनसंग नावाच्या चीनी प्रवाशाने सियुकी नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्या ग्रंथातून आपल्याला तत्कालीन भारतीय संस्कृती, इतिहास, लोक, त्यांची जीवन जगण्याची पद्धती, व्यापारी मार्ग, व्यापाराची माध्यमं, वाहतुकीची साधने अशा वेगवेगळ्या बाबींची माहिती त्यामध्ये आलेली आहे. ह्युएनसंग यांनी आपल्या ग्रंथामध्ये सियुक्यूमध्ये मराठी माणूस, त्याचा स्वभाव, त्याचा पराक्रम यांची देखील नोंद घेतलेली आपल्याला दिसून येते. एकंदरीत प्राचीन भारतीय संस्कृतीच्या अभ्यासाची जी लिखित साधनं आहेत त्यामध्ये धार्मिक साधनं आहेत, हिंदू धर्मीय साधने, बौद्ध धर्मीय साधने, जैन धर्मीय साधने. त्यानंतर अधार्मिक साधनांमध्ये आपण पाहिलं की भारतीय साधनं आहेत, परकीय साधनं आहेत. अशा सगळ्या साधनांच्या माध्यमातून आपल्याला प्राचीन भारतीय संस्कृतीचं, लोकजीवनाचं यथार्थ दर्शन होतं. त्याच्यामुळं ही साधने भारतीय संस्कृतीच्या अभ्यासासाठी अतिशय उपयुक्त ठरलेली आपल्याला दिसून येतात. धन्यवाद.